घोटीत शिक्षक पेशाला काळिमा फासणारी घटना, मुख्याध्यापकानेच केला अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार। नाशिकच्या इगतपुरी तालुक्यातील टाकेत बुद्रुक इथं शिक्षकी पेशाला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली। शाळेच्या मुख्याध्यापकानं शिक्षकाच्या मदतीने एका 13 वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याचं समोर आलंय। इगतपुरी तालुक्यातील टाकेत बुद्रुक येथील एका शाळेत 6वीत शिकणाऱ्या 13 वर्षाच्या पीडित विद्यार्थिनीला शाळेतील एका शिक्षकाच्या मदतीनं मुख्याध्यापकानं घरी बोलावलं। शुक्रवारी दुपारच्या सुमारास घरी आल्यानंतर मुख्याध्यापकानं या विद्यार्थिनीवर अत्याचार केला। अत्याचार करून पीडित मुलीला घरी पाठवून दिलं। पीडित मुलीला अत्याचारामुळे त्रास होत असल्याचं कुटुंबाच्या लक्षात आल्यावर त्यांनी घोटी पोलिसांना माहिती दिली। पोलिसांनी देखील घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन मुख्याध्यापकासह शिक्षकास अटक केली। घोटी पोलीस स्टेशनच्या अंतर्गत इगतपुरी तालुक्यातील एका गावामध्ये एका शाळेतील अल्पवयीन मुलीवर शाळेतीलच मुख्याध्यापकाने काल दुपारी 1:30 वाजेच्या सुमारास तिला दुसऱ्या एका शिक्षकाच्या मदतीनं घरी बोलावून घेऊन तिच्यावर अतिप्रसंग केलेला आहे आणि ती घटना संबंधित मुलीनं तिच्या मैत्रिणींना सांगितली आणि त्यानंतर मैत्रिणीने त्यांच्या पालकाला सांगितल्यानंतर ती घटना पालकांनी त्या मुलीच्या आजीला सांगितली आणि नंतर मग ही गोष्ट माहीत झाल्यानंतर आजी आणि तिचे काही नातेवाईक त्या मुलीला घेऊन सकाळी पोलीस स्टेशनला आलेले आहेत आणि मुलीच्या फिर्यादीवरून पोलीस स्टेशनला गुन्हा नंबर 58/2025 भारतीय कायदा कलम 64, 65, 75 आणि पोक्सो ॲक्ट कलम 4, 8, 12 यांच्यासह दाखल झालेला आहे। गुन्ह्याचा तपास स्वतः या पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक श्री विनोद पाटील हे करत आहेत आणि त्यांनी गुन्हा दाखल करण्यापूर्वीच यातील जे दोन्ही आरोपी आहेत या दोन्ही आरोपींना ताब्यात घेतलेला आहे। आता त्यांची रीतसर वैद्यकीय तपासणी करून वगैरे त्यांना अटक करण्यात येईल। गावामध्ये योग्य तो पोलीस बंदोबस्त नेमलेला आहे। सर, या प्रकरणामध्ये त्या शिक्षकाची नेमकी भूमिका काय होती? शिक्षकाची भूमिका म्हणजे शिक्षकाची भूमिका शिक्षण शिकवलं पाहिजे ही त्याची वैयक्तिक भूमिका आहे, परंतु त्याने जी केली ती भूमिका चुकीची आहे। याच्यामध्ये मुख्याध्यापकावरती गुन्हा दाखल झाला आहे, परंतु ज्या शिक्षकाने त्या मुलीला पाठवलं त्या शिक्षकाची नेमकी भूमिका काय होती? आता ह्या गुन्ह्याला सहकार्य करणे, कारण की त्याला हे माहीत आहे की एकटी मुलगी आपण एका शिक्षकाच्या घरी जायला सांगते म्हणजे ते काहीतरी वेगळं कारण असू शकतं किंवा त्यानं का बोलवली याची चौकशी न करता त्यानं पाठवली म्हणजे त्याला त्याची गुन्हा करण्यासाठी सहमती आहे किंवा अपप्रेरणा आहे असं यातून दिसतंय, म्हणून त्याला हे आरोपी केलेलं या गुन्ह्यामध्ये। दरम्यान पीडित मुलीच्या कुटुंबियांनी दिलेल्या फिर्यादीनुसार भारतीय न्याय संहिता आणि बाल संरक्षण व अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला। या प्रकरणाचा पुढील तपास घोटी पोलिसांकडून सुरू आहे।